महागाई कमी करतो म्हणले, का म्हणले ते 14 बहुत हुई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार, ये तर म्हणलंच होतं। बहनों और भाइयों, आप मुझे सत्ता दीजिए, मैं महंगाई यूं यूं खत्म करता हूं। चुटकी में 100 दिन में केले का? नहीं, महागाई कमी झाली का? नहीं, नाही। शेतकऱ्यांचं दाम दुप्पट करतो म्हणजे उत्पन्न। सोलापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि प्रणिता शिंदे यांच्या प्रचारानिमित्त आज इथं आमच्या सोबत उपस्थित असलेले माननीय जरादार साहेब, माननीय जवळगेजी, माननीय जोधरीचे बसू पाटील, माननीय लक्ष्मण जरादार, नटराज नरोळेजी, आपल्या गावचे तंटामुक्त अध्यक्ष गायकवाडजी, दिंबीकोटेजी, सर्व मान्यवर, सगळ्यांचे नाव घेत बसत तर आधीच वेळ भरपूर झालेले आहे। उपस्थित पटेलजी, उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामस्थ मतदार बंधू भगिनी, सुरुवातीलाच आम्हाला यायला फार उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। कारण सगळीकडे खरं म्हणजे आम्ही नेहमी सभेच्या ठिकाणाची आव्हान सांगतो, पण तुम्ही ऐकत नाही, पार 1 किलोमीटर वाजत गाजत राहता आणि सत्कार नको म्हणजे सत्कारमध्ये असं सगळीकडे वेळ जात जात उशीर झाला। असो, आजची लोकसभेची निवडणूक फार महत्वाची निवडणूक आहे। एक ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक होणार आहे। त्या देशामध्ये लोकशाही पाहिजे का हुकुमशाही पाहिजे, त्या दृष्टीने या निवडणुकीला फार महत्व प्राप्त झाले। आपल्याला सगळ्यांना माहित आहे, या देशातले जवळजवळ 97 कोटी मतदार या निवडणुकीमध्ये मतदान करणार, म्हणून सगळं जगाचं लक्ष आहे। जगातलं सगळ्यात मोठं लोकशाही राष्ट्र आपलं देश आणि या देशातले 97 कोटी शून्य मतदार काय निर्णय घेणार, लोकशाहीकडे झुकणार का हुकुमशाहीकडे झुकणार, या संबंधीचा निर्णय या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने होणार। म्हणून हे फार निवडणूक गांभीर्याने आपल्याला घ्यावं लागणार आहे, फार दक्षतेने मतदान करावं लागणार आहे। आपले जे मतदान आहेत ते एकही मतदान राहता कामा नये, त्या दृष्टिकोनातून लक्ष देऊन मतदान करून घ्यायचं। तुम्ही 10 वर्ष बघितला, त्यांना 2 वेळा तुम्ही खासदार म्हणून निवडून दिलं। पहिल्यांदा निवडून दिलं तुम्ही कशासाठी, त्यांनी तुम्हाला सांगितलं की 15 लाख रुपये देतो। 15 लाख ही मोठी रक्कम आहे। साहजिकच सगळ्यांनी विचार केला, मग चला इतके वर्ष आपण काँग्रेसला दिलो, हे लोक आपल्याला 15 लाख रुपये देतो म्हणतात, एकदा यांना देऊन बघूया, म्हणून तुम्ही त्यांना दिला। 5 वर्षामध्ये तुम्हाला ते मिळाले का? कुणाला आले का 15 लाख रुपये? नाही। गायकवाडकडे आले म्हणून सांगत नाही, सांगत नाही। परत नंतर दुसऱ्या वेळी परत नाराज झाले आपले, त्यांनीच बदलला त्यांचा उमेदवार पहिला। उमेदवार का बदलते? त्यांनी काही काम केले म्हणून बदलते, बरोबर आहे ना? बरोबर आहे, निष्क्रिय आहे म्हणून बदलते। पहिला निष्क्रिय निघाला, बदलले, परत दुसरा दिले महाराजांना, त्यांना पण तुम्ही अगदी मोठ्या मनाने निवडून दिला। नाही, दयाळू माणूस सगळे बरोबर। 15 लाखाचं चिन्ह तुम्हाला लावल्यावर सुद्धा परत निवडून दिलं तुम्ही, ते पण तिसरा दिले आता, म्हणजे 2 निष्क्रिय, आता तिसराही उपरा आणलाय। प्रत्येक वेळी त्यांनी काहीतरी भूत दाखवा आणते तुम्हाला आणि मतदान करून घेतात। 15 लाख तर गेलेच, वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देतो म्हणले, ते पण नाही। आहेत का नोकऱ्या सगळ्या मुलांना? नाही, नाही सर, काहीच नाही, क्या भी नाही, वट इल्ले। म्हणजे मुलं रिकाम्या हाताने फिरतात, सगळे काम नाही, त्यांना नोकरी असल्यामुळे कोणी पोरगी देना,
बरोबर आहे ते की असू नका, वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे सिरियस. सिस्टमशन नाहीये, जे आहे ते खरं आहे. ते कोणी मुली देईना त्यांना, उगीच फिरतात रात्री इकडे तिकडे, झोप येत नाही म्हणून सगळे. महागाई कमी करतो म्हणजे महागाई कमी केली नाही. आमच्या माता भगिनीला फसवले त्यांनी. बहनों भाइयों, मेरे बहनों के आंख में धुआं जाता था, आंखें लाल होती थी. वो आंखें लाल आंखें देख के मुझे रात भर नींद नहीं आई. उज्ज्वला योजना, इसलिए मैंने उज्ज्वला गॅस दिया. तिकडे उज्ज्वला गॅस दिलं आणि इकडे पिवळा कार्डचं रेस्टिंग बंद केलं. नुसतं गॅस पेटून काय खायचं काय? पहिले 300 रुपयाला होतं, आता 1200 रुपयाला झालं. आता सगळे आमचे माता बहिणी म्हणतात नाही नाही आम्ही चुलीवरच बरं होतं म्हणतात सगळे. म्हणजे नुसतं खोटं बोलायचं सगळं. महागाई कमी करतो म्हणले, का म्हणले ते 14 बहुत हुई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार. हे तर म्हणलंच होतं. बहनों और भाइयों, आप मुझे सत्ता दीजिए, मैं महंगाई यूं यूं खत्म करता हूं. चुटकी में 100 दिन में. केले का? नाही. महागाई कमी झाली का? नाही. नाही. शेतकऱ्यांचं दाम दुप्पट करतो म्हणलं, उत्पन्न करतो म्हणले होते की नाही? करतो म्हणले होते. झाले का दाम दुप्पट? नाही. असलेलं खर्च पण निघत नाही, निम्मा पण येत. म्हणजे सगळं खोटं खोटं करून तुम्हाला फसवलं आणि तुम्ही पण फसत गेला. त्यांचं तर काय चूक हो, त्यांनी जेवढं खोटं बोलते तेवढं भरभरून तुम्ही पण मदत दिला. त्याला काय वाटलं आम्ही जे बोलतो ते लोकांना पडतं, मग अजून जास्त खोटं बोलू म्हणते त्यांनी. म्हणून ह्या 5 वर्षामध्ये अजून जास्त खोटं बोलते. किती दिवस फसणार आहे तुम्ही? हे सरकार जगातलं एकमेव सरकार आहे, जगातलं देशातलं नाही, शेतकऱ्यांच्या उत्पादन मालावर कर लावणारे सरकार, जीएसटी. बरोबर. जगात कुठं असं नाहीये, देशात पण नव्हतं, पण जीएसटी लावले यांनी. खतावर जीएसटी, औषधावर जीएसटी. किती टक्के आहे? 18% जीएसटी. म्हणजे औषध आणि खत म्हणून जर 1 वर्षामध्ये 1 लाखाचा आपण माल घेतला, 18,000 रुपये तर त्यांना 18,000 रुपये द्यावं लागतं. बरोबर आहे? बरोबर. तरी तुम्हाला किती देत होतं? 6,000. 6,000. तुम्ही पण बाजार लोक ते 6,000 रुपये आले बँकेत, अगदी चंडी फाड्यापर्यंत पडतात बँकेला. हे मोदीचे पैसे आले, मोदीचे पैसे आले. हो, जरा बुद्धीचा वापर करा. देवाने बुद्धी दिली आम्हाला. माणसाला बुद्धी आम्हाला श्रेष्ठ आहे ना, मनुष्य प्राणी. बरोबर आहे की. नाही तर जनावरांमध्ये आमच्यामध्ये काय फरक राहिला मग? बरोबर आहे की. धडधडीत तुमच्या डोळ्यासमोर तुमच्याकडे 18,000 काढून घेतात, 6,000 देतात आणि तुम्ही बेशर्मासारख्या बँकेकडे पळत जाता. त्याला काय म्हणावं? त्याला म्हणायचं काय? माणूस आहे का जनावर आहे म्हणायचं? जनावरच म्हणायला पाहिजे. बरोबर आहे तुमचं पण. काय केलं म्हणून तुम्ही त्याने मतदान करणार आहे हे विचारण्यासाठी आलो आम्ही. मत मागण्यासाठी आलो नाही आम्ही तुम्हाला. त्यांनी काय केलं म्हणून तुम्ही मतदान दिलं सांगा. कुठली गोष्ट त्यांनी मान्य केले, खोलेलं केलं म्हणून तुम्ही मतदान करता हे विचारण्यासाठी आलो आज आम्ही तुमच्या गावात. काहीतरी विकासाचा विचारा. जय श्रीराम. अरे राम तुमचं आहे. मी तर जन्मल्यापासून राम आहे. माझ्या बापाने माझं नाव सीताराम ठेवले. वा वा वा. तुम्ही काय खरेदी केलं रामाला? राम आमचं आहे. आणि मला अजय वाटतंय रामाचं नाव घेणं जनाची तर मनाची तरी लाज वाटते की नाही कोणाचं. कारण राम सत्य वचन होते, एक वचन होते. हे तर बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की. मग यांनी कुठलं वचन पाळलं सांगा? नाही. रामाने त्यांच्या वडिलांनी दिलेलं शब्द मोडू नये म्हणून 14 वर्ष वनवास भोगले. भोगले की नाही? भोगले की. त्यांनी रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठं बोलतं मग रामाचं नाव घेतलं. आणि तुम्ही पण हो राम राम राम. आम्ही हिंदू आहे मात्र
त्याचे म्हणजे पंतप्रधानाला रामाची मूर्तीची प्रतिष्ठापना करता येत नाही कायद्याप्रमाणे. ठीक आहे, एक हिंदू म्हणून करता येते त्यांना. पण आपलं धर्मशास्त्र, हिंदू धर्मशास्त्र काय सांगते माहित आहे का? कुठल्याही देवाचा प्राण प्रतिष्ठापना करताना बरोबर अर्धांगिनी लागते, जोडी लागते. जोडी लागते की नाही? लागते की. हे तर खरं आहे की नाही? बरोबर आहे की. हिंदू हिंदू या रात्री आवडी येणार जास्त नाही, हे तर खरं आहे की नाही? मग यांच्यावर होते का? नाही. कोण होते? कोणच नाही. कोण होते? नाही, कोणच नव्हते. होते एक जण, नीट बघितले तुम्ही. RSSचे प्रमुख मोहन भागवत साहेब होते. मग मोहन भागवत साहेब यांची बायको आहे का? नाही. म्हणजे किती चेष्टा उडवले तुमच्या हिंदू धर्माचं, किल्ली उडवली. तुमच्या घरात बसताना पूजा चुकलं तुमच्या मुलाने, तर तुम्ही काय काय शिवाय देता तुमच्या मुलाला, आणि ह्याला काय करणार आहे? तुमच्या हिंदू धर्माचा अपमान केले की नाही? मग कशावर तुम्ही हिंदू म्हणता स्वतःला? आणि तुम्ही पण लागला सगळे लगेच जय श्रीराम म्हणतो. पहिलं कसं आम्ही राम राम म्हणणार, जय श्रीराम, रामकृष्ण हरी म्हणणार, म्हणत होते की आपण पहिलं जय श्रीराम म्हणणार. म्हणजे आम्हाला एक भक्ती आदरभाव वाटायचा. आता हे कसं म्हणतात? जय श्रीराम. म्हणजे कसं धमकी तुम्ही देतात का असं वाटतं ते बोलल्यावर त्याला. हे तुमच्या डोळ्यात भूळ फेकून तुम्ही कधी शहाणे होणार आहे? म्हणून मित्रांनो, हे निवडणूक फार महत्वाची. अहो, आमचा देश एवढं सुंदर देश आहे आपला. पृथ्वी तलावर हे भारत भूखंड असं जगात कुठं बघायला मिळत नाही. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम गुरुकुले उसके गुलसिता. ह्यांनी काय केलं? एवढं या देशामध्ये 100-125 मैल गेल्यानंतर वेगळी भाषा, वेगळी वेशभूषा, वेगळे रीतिरिवाज, वेगळे वेगळे परंपरा, 1760 जातीचे लोक, 18 पगड धर्माचे लोक या देशात पुन्हा गोविंदाने राहतात हजारो वर्षापासून. त्यांनी 10 वर्षामध्ये ह्या समाजामध्ये धर्मामध्ये क्लिअर निर्माण केला, द्वेष निर्माण केला. येते सत्ता येते जाते, आणि नंतर 5 वर्षांनी दुसरे कोण येतील ते लोकांचा निर्णय, जनता निर्णय घेईल. पण हे जे सगळे बिघडून आले त्यांनी, हे कशासाठी? एवढं वर्षाने गुन्हेगार आहे की नाही? जाता की नाही त्यांच्या कार्यक्रमामध्ये? जातो की. त्यांनी येते की नाही तुमच्या कार्यक्रमाला? मग काय, तुमच्या जत्रेमध्ये ते सामील होतात ना? मग त्यांच्या उर्समध्ये तुम्ही सामील होते की नाही? होत आहेत की. कार्यक्रमात बोलवतात, धाब्यावर बसून व्यवस्थित जेवतात सगळे एका ताटामध्ये. मग एका क्वार्टरमध्ये 4-4 घेत होतात, होते की नाही सगळं? होते. एवढं चांगलं वातावरण असताना ते द्वेष कशासाठी? करा ना, राजकारण करा, सत्ता करा, प्रत्येक गोष्ट विकासाच्या गोष्टी करा, विकास करा. ते सगळं सोडायचं, दुसरीकडे जायचं. परवा बोलले एक मासे देवेंद्र कोठे, हा, नगरसेवक. नाव पण देवेंद्र बघा, ते फडणवीस सारखं. हा, ते फडणवीस फोडणीच आहे, सगळं महाराष्ट्र फोडून करा. महाराष्ट्राचं राजकारणाचं सत्यानाश केलेलं देवेंद्र फडणवीस. पहिलं असं नव्हतं. आम्ही आमदार होतो, मंत्री होतो, बघत होतो, विरोधी पक्ष होते, तत्वावर भांडायचं, तत्वावर बोलायचं. असं नाही एकमेकांमध्ये फूट पडा, घराघरात फूट पडा, काका पुतण्यामध्ये लावा, जावामध्ये जावा नंदामध्ये भांडण. जे पोटे चांगलं होतं ते महेश पोटे आमच्याकडे पुतण्याला तिकडे गेला, आणि ती येण्यासारखं बरोबर काय बरोबर. त्याचे परिणाम त्याला माहित नाही अजून. हे मनोवादी लोक आहेत, ते स्वतः बोलत नाहीत, जास्त कोणाला तर पकडा पूर्ण बोलावं लागतं त्यांनी. म्हणजे रोज त्याच्यावर जावं, ते अजून भांडण लावून परत घरात बसत. कधी शाणे होणार आहे तुम्ही सगळे?
नुसतं आग लावायचं काम चालू आहे सगळ्या देशामध्ये. हे पुरवणार आहे का आपल्याला? नाही. प्रामाणिकपणे सांगा, पुरवणार असला तर तुम्ही कुणाला मतदान करा, आम्ही काय सांगायचं. पण हे सगळं बंद व्हायचं असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही, स्पष्टपणे सांगा. काय केलं दोन खासदारांनी? साधं तोंड उघडलं नाही हो. लोकसभेमध्ये 10 वर्षामध्ये उघडले का? नाही. लोकसभामध्ये सर्वोच्च सभागृह देशात, अख्खं देशाचा राज्य कारभार चालतो त्या लोकसभेमध्ये. देशाचं नाही, आंतरराष्ट्रीय कारभार सुद्धा चर्चा होते तिथं. तिथं चर्चेमध्ये सहभाग घ्यायला, त्या मुद्द्यावर, त्या विषयावर बोलायला बुद्धिमत्ता लागते, विषयाचा अभ्यास लागतो. त्या अभ्यास करण्यासाठी कष्ट घ्यायची तयारी लागते, वेळ द्यावा लागतो. असं उमेदवार असले खासदार आपल्याला लोकसभेमध्ये पाठवावं लागतं. म्हणून ते लोकसभेचं गरिमा कायम होत. सुदैवाने आपले महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणित शिंदे उच्च विद्यापीठ आहे. ऍडव्होकेट त्यांनी काय आपल्या तालुक्याचे आमदार नाहीत, त्यांनी ते होते शेडमध्येचे आमदार. तरी सुद्धा त्यांनी आपल्या तालुक्यातले प्रश्न हिरिरीने लोकसभेत मांडले, कारण आपला प्रतिनिधी तिथं नव्हता. न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला. मग असले हुशार, अभ्यासू, योग्य विषय योग्य व्यासपीठावर मांडणारे कर्तृत्ववान उमेदवार जर आपण लोकसभेमध्ये पाठवलो, जिल्ह्याचा एखादा प्रश्न निघाला, त्यावेळी अभ्यास म्हणून त्यांचं तिथं भाषण झालं, त्यांचा सहभाग झाला, तर जिल्ह्यातले कितीतरी प्रश्न सुटू शकतात. बरोबर आहे. प्रश्न मार्गी लागू शकतात. बोलल्याशिवाय मार्गी कसा लागणार? बरोबर आहे. म्हणून बोलणारे हुशार व्यक्तीमध्ये सुद्धा कामाला. सुदैवाने महाविकास आघाडीने काँग्रेस पक्षाच्या निमित्ताने प्रणित द्यायसाठी एक अत्यंत कर्तबगार असं उमेदवार आम्हाला दिलेलं आहे. ती उमेदवारी आपल्याला साध्य करायची. म्हणून लिंबी चिंचवडकरांमध्ये नम्र आणि आग्रहाची विनंती, हे सगळं बाजूला ठेवा. ती लोकसभेची निवडणूक आहे, ग्रामपंचायतीची नाही. तुम्ही काय करता, सगळं जातंय, इलेक्शन अजून 2-3 दिवस असते, ग्रामपंचायत येऊन चांगलं चाललं असतंय. सगळ्या गावातले लोक म्हणते जाऊ रे, ते शिंदे साहेबांची बोलणी चांगली आहे, हुशार आहे, बोलते, असंच पाहिजे, त्याला आपण निवडून देऊ, सगळं गाव एकत्र करून म्हणतो. ग्रामीण भागाच्या राजकारणाला इरसाल राजकारण म्हणतात, इरसाल. ते शब्द कुणी काढले, मी हे पुस्तक वाचून सापडायला मला कुणी दिलं इरसाल शब्द काढलं, कुणा डोक्यात मला. चांगलं चाललं असतं गावामध्ये, नटराज पण म्हणते ठीक आहे बाबा राहू दे म्हणते. नटराजच्या पार्टीमध्ये 1-2 असतात इरसाल, आणि त्याच्या विरोध पार्टीमध्ये 1-2 असतात इरसाल. हळूहळू जाते नटराज. हा कोण नटराजला गप्पे किती दिला बरोबर हुशार होता. लोकसभेत तुला ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೋ, ಅವ್ರು ಚಲೋ ಮಂದಿರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ. ಶಿಂದೆ ಸಾಹೇಬ್ರಿಂದ ಬಹಳ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ, NTPC ಮಾಡ್ಯಾರ, ಪವರ್ ಗ್ರಿಡ್ ಮಾಡ್ಯಾರ, ವಿಮಾನತಳ ತಂದಾರ, ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ. 1000 ಮಂದಿ ಕೆಲಸ ಸಿಕ್ಕದ್ರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಬಿಡು, ಅವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಬಿಡಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು. ಅವ್ರು ಚಲೋರಪ್ಪ, ನಾವ್ ಅವ್ರ ಬಂದ್ರೆ ಹೇಳಿಬೇಕಿಲ್ಲ. ಅವ್ರದ್ದು ನಿವಡಾಸ್ ಬಂದ್ರಂದ್ರ ಇವ್ರ ಮಕ್ಕಳು ಹಿರಿಯವರು 5 ವರ್ಷ ನಾವು ಎದಿ ಮೇಲೆ ಕುಣಿತಾರ. ಕೆಲಸ ನೋಡಿದ್ರಿ ನಟ ಬೇಗ ಬರೋಬರ ಅಂದ್ರು ಮತ್ತೆ ನೋಡ್ತಾರ. ಮತ್ತ ಅರ್ಧ ಅವ್ನ ಹಿರಿಯವ್ರು ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಾರ್ರಿ ಅರ್ಧ ಮತ ಹೋಗ್ತಾವ. ಬರೋಬರ. ಇವ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ 5 ವರ್ಷ ದುಡಿದು ಸಾಯ್ತವ, ಮತ್ತ ಅರ್ಧನೇ. ಯಾಕೆ ಇದು ಯಾಕಲ್ಲ ಕೇಳಬೇಕು? ಇದು ಎದುರು ವರ್ಷದಿಂದ ಹೇಳಲ್ಲ. ನಮ್ಗೆ ತಿಳಿಬೇಕಲ್ಲ, ನಮ್ ತಪ್ಪದ, ಯಾರು ತಪ್ಪದ, ನಾವೇನು ಚುಕಾಸ್ಕೊತೀವಿ. ಕೆಲವು ಎಂಟು ಮಂದಿ ಇರ್ತೀರ ನಮ್ಮ ತಾಲೂಕದಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಮತಸಂಘದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಕೆಲಸ ಆಟ ಮತಕಮ್ಮ ಹಂಗವೇನು ಯಾಕೆ ನಮ್ಗೆ ಹಿಂದಿ ಚಿಂತನೆ ಮತ ಕಮ್ಮಿ ಬೀಳ್ತಾವ? ಎದುರು ವರ್ಷದಿಂದ ಹೇಳಲ್ಲ.
बरोबर ಅಲ್ಲ मग अधिक ಕೇಳಕತ್ತೀನಿ ನಾ ಅದೇ ಹೇಳಕತ್ತೀರಿ ನೀವು ಯಾರು ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಕೇಳ್ತೀನಿ ಅದು ನಿಮ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಮಣ್ಣ ಹೋಗಿ ನಿಮ್ಗೆ ಕೇಳಬಾರ್ದು ನಾ ಯಾರು ಪಂಚಾಯತ್ ಬರಲ್ಲ ತಳಗ ಮೇಲೆ ಆದಿ ನಿಮ್ಗೆ ಅವಾಗ ಕಾಲ್ ಕಡಲಕ್ಕ ನಿಮ್ಗೆ ಕಾಲ್ ಕಡಲಕ್ಕ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಅಡ್ಡು ಪಾಡಿಂದ ಒದೇದ್ ಹೇಳ್ತೀನಿ ನಾ ಹೇಳೋದು ಬೇರೆ ನೀವ್ ಹೇಳೋದು ಬೇರೆ ನಾ ದೇಶದ ನಿವಣಕ್ಕೆ ಬದಲು ಮಾತಾಡಕತ್ತೀನಿ ದೇಶ ಬರೋಬರ್ ಅಲ್ಲ ಇವ್ರು ಎಲ್ಲರ ಮೇಲೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡೋದ್ರ ಮೇಲೆ ಆ ಬರಗಾಲ ಸಮಾಜ ಹೇಳಿದ್ರೆ ಆರಕ್ಷಣ ಕೊಡ್ತಿರ್ತಾರೆ ಅವ್ರ ಆರಕ್ಷಣ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಮುಂದೆ ಮರಾಠ ಗೆಲ್ಲಿಸ್ತಿದ್ರು ಅವಾಗ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ದನಗರ ಮುಂದೆ ಓಬಿಸಿ ದನಗರ ಓಬಿಸಿ ಮರಾಠ ಓಬಿಸಿ ಮತ್ತೆ ಎಸ್ಟಿ ಮರಾಠ ದನಗರ ಮತ್ತೆ ಎಸ್ಟಿ ಎಲ್ಲಾದ್ರಾಗ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಬಾವ ನಮ್ಮ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜ ಓಬಿಸಿ ಕೊಡ್ತಾ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಇವು ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜ ನಮ್ಮ ತಾಲೂಕದವರು ಲಿಂಗಾಯತ ಅಂದ್ರೆ ಬಿಜೆಪಿ ಅಂದ್ರೆ ಲಿಂಗಾಯತ ಸಮೀಕರಣ ಆಗ್ಯಾವ ಹಾಗಾಗಿಲ್ಲ ಇಲ್ಲ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜ ಬಸ್ತಾನಿ ಮಾಡ್ತಾರ ಅವರು ನಿಮ್ ಮೂಗ ಕಾಡದಿ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜ ಹೋಯ್ತಿರಲಿಲ್ಲ ಮೂಗ ಚಿಮಣಿ ಕಡಿಮೆ ಈಗ ಸೀಟ್ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ ಹೋಗ್ಕೊಡ್ತಿರ್ತೀರಿ ಏನ್ ತಿಂತೀರಿ ಹೋಗ್ಬೋದು ಮನ್ಯಾಗ ಆದ್ರೆ ಜನ ತಾಣಿಲ್ಲ ತೋರ್ಸ್ಕೊಡಿ ನೋಡಮ್ಮೆ ಅವ್ರು ಹ್ಯಾಂಗ ನಿಮ್ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜ ಮೂಗ್ ಕೊಯ್ದಾರ ಹಂಗ ನೀವು ಅವ್ರಿಗೆ ಕಡುಗಿಸಿ ಮೂಗ್ ಕೊಯ್ಯದೆ ಅವ್ರ 15 ಜನಕ್ಕೆ ಕೊಯ್ದಾರ ನನ್ 4 ಜನಕ್ಕೆ ಆಗ್ಬೇಕಂತಿಕಲ್ಲ ಬರೋಬರಲ್ಲ ಅವಾಗ ಇರ್ತೀನಿ ಹರ ಹಂಗಂತೀನಿ ಬಾಬಾಳ ಲಿಂಗಾಯತಿಗೆ ಹುಟ್ಟಿದ್ ಫಸ್ಟ್ ಮಾತಾಡ್ದೆ ಯಾರು ಏನೇ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಒಂದು ಮತ ಹೋಗ್ಬಾರ್ದು ಈ ಊರಾಗ ಒಂದು ಮತ ಹೋಯ್ತಪ್ಪ शेतकरी ವಿರುದ್ಧ ಮತ ಹೋಗ್ತಮ್ಮ ಒಂದು ಮತ ಹೋಯ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಓಬಿಸಿ ವಿರುದ್ಧ ಮತ ಹೋಯ್ತ ಒಂದ್ರ ಮತ ಹೋಯ್ತಂದ್ರೆ ಯಾರು ಬಿಜೆಪಿ ಮಂದಿ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡೋದು ಇನ್ನೂ ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡಿ ಅಂದಂಗ ಸಮರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ ಮಾತು ತಿಳ್ಕೊ ಈಗ ನೀವು ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ನಾ ಏನ್ ಚಾರ್ಜ್ ಹಾಕಿ ತಿಳ್ಕೊ ಚಾರ್ಜ್ ತೊಂಡೆ ಬರ್ತಾರೆ ಚಂದಿಗೆ ನೀವು ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀವಿ 3 ವಯಸ್ಸಿಲ್ಲ ಇದನ್ನ ಭಾಣಿಗೆ ಇದು ಮಾಡಿ ಚಕ್ಕಾಡ್ಬಿಡ್ತಾ ನಿಮ್ಗೆ ಅಕ್ಷಿ ಮೇಲೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಇಲ್ಲ ಮಾಡ್ತೀವ್ರಿ ಸಾಹೇಬ್ರ ಒಂದು ದೀಡ್ ಬೇಕಿಲ್ಲ ನನಗ ಒಂದ್ ಸೈಡ್ ಬೇಕು ನನಗ हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है ಅವ್ರಿಗೆ ಪಾಸ್ ನಮ್ಮ ಪಾಸ್ ಅದನ್ನು ಹಿಡಿಯಂತಾರೆ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಪಾಸ್ ನಮ್ಮ ಪಾಸ್ ಹಿಡಿಯಲ್ಲ ಎಲ್ಲ ಹಿಡ್ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಗೋಡು ಹಂಗೆ ಹೆಂಗಾತ ಹಂಗಿಲ್ಲ ಒಂದ್ ಸೈಡ್ ಮಾತ್ರ ಇಟ್ಟೆಲ್ಲ ನೀವು ಶುರು ಮಾಡಿ ಪ್ರಶಾಸನ ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲಾ ಸಮಾಜ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ಯಾರ ಮಾಡ್ಯಾರೇ ಇಲ್ಲ ಮಾಡ್ಯಾರಲ್ಲ ಮತ್ತೆ ನೀವು ಉತ್ತರ ಕೊಡೋರಿಲ್ಲ ಇದು ಹಿಂಗ ಆಯ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಕೊಟ್ರಿ ಇದು ಯೋಗ್ಯ ಹೇಳಲ್ಲ ಇದ್ರಾಗ ತಪ್ಪು ಏನ್ರಿ ಮುಂದೆ ಇಲೆಕ್ಷನ್ ಆಗಾಕ ಬರ್ಕೊಂಡ್ ಕೊಡ್ರಿ 25 ವರ್ಷ ಇಲೆಕ್ಷನ್ ಆಗಲ್ಲ ಮುಂದಿನ ಟೈಮ್ ದಸರಾ ಟೈಮ್ ಮುಂದಿನ ಟೈಮ್ 25 ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ ಇಲೆಕ್ಷನ್ ಅದನ್ನು ನಾಮಿನಲ್ ಹುಕುಂ ಶಾಹಿನೇ ಬರ್ತದ ಪೂರಾ ಮತ್ತ ಅವ್ರ ಸಂವಿಧಾನ ಬದಲಾಯಿಸ್ತಾರ ಅವರು ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಸಂವಿಧಾನ ಕೊಟ್ಟದ ರಾಜಘಟನಾ ಬರ್ತಾರ ಯಾವುದೇ ದೇಶದ ಕರಬಾರ ರಾಜ್ಯದ ಕರಬಾರ ರಾಜಘಟನೆ ಪ್ರಮಾಣ ಇರ್ತದ ಇವರಿಗಾದ ಮಾನ್ಯ ಇಲ್ಲ ಅವ್ರ ಖಾಸದಾರಿ ಇರ್ತಾರೆ ಈಗ ಇಲೆಕ್ಷನ್ಗೆ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಓಪನ್ ಹೇಳ್ತಾರೆ 400 ಪಾರ್ ಕೊಡ್ರಿ ನಾವು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಘಟನಾ ಬರೆದ್ಬಿಟ್ರೆ ಮನುವಾದಿ ಘಟನಾ ತಯಾರು ಮಾಡಿದ್ರೆ ಮನುವಾದಿ ಘಟನಾ ಅವರು ಆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಘಟನಾದಾಗ ಈ ದೇಶದ ಎಲ್ಲಾ ಇಟ್ಟು 18 ಜಾತಿ 1760 ಜಾತಿ ಧರ್ಮ ಮಂದಿಗೆ ಒಂದೇ ಚೌಕಟ್ಟದಾಗ ಕುಡಿಸಿದ ಬರೋಬರು ಎಲ್ಲರ ಹಕ್ಕ ಅಧಿಕಾರ ಅವಾದಿದ್ದವಲ್ಲ ಬರೋಬರಲ್ಲ ಮನ್ಯಾನ ಒಂದು ಪಾದ ಮುಂಜಾನೆ ಹೊರಗೆ ಹೋಯ್ತ ಚಲ್ಲಿ ತಿರಿ ಮರಿ ಬರತ್ತನ ಆ ಘಟನದ ಸಂರಕ್ಷಣದ ಕವಚ ಅದ ನಮಗೆ ಅದೆಲ್ಲನೇ ಬಂದಾತು ಅದ್ರ ನೀವು ಗುಲಾಮ್ಗಿರಿ ಗುಲಾಮ್ ಆರಕ್ಷಣ ಸಿಗಲ್ಲ ನೌಕರಿಗಳು ಸಿಗಲ್ಲ ಎಲ್ಲಾನೇ ಮಾತಾಡತ್ತಾರ ಇವರು ಚಲೋ ಚಲೋ ಇದನ್ನೇ ಹುಡುಗರು ನೌಕರಿ ಎಲ್ಲಿ ಸಿಗವು ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾಡಕತ್ತಾರ ಎಲ್ಲ ಈ ಮಾಸ್ಟರ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ನಿನ್ನೇನು ಮಂದಿ ಸೇರ್ತಿದ್ರು ಎಲ್ಲ ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ನೌಕರಿ ನಾವು ಹುಡುಗರು ನೌಕರಿ ಎಲ್ಲಿ ಸಿಗವು ದೀನ್ ದಲಿತ ಗೋರ್ ಗರೀಬ ಆದಿವಾಸಿ ಮಾಗಾಸವರ್ಗಿ ಓಬಿಸಿ ಎಸ್ಸಿ ಎಸ್ಟಿ ಎಲ್ಲಿ ಸಿಗವು ನೌಕರಿಗಳು ನಮ್ಗೆ ಸಿಗಲೇ ಮತ್ತೆ ನೀವು ಪಾರ್ವಳ ಸೇರಿ ಬೇರೆ ಆಗುತ್ತೆ ಹೀಗೆ ಹುಡುಗ ಕೈ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ ತೆರಿ ಖಾಲಿ ಅದ
शेर बरोबर ये रत्नावर खाली दिमाग शैतान का घर कैसे हा ಹಂಗೊಮ್ಮೆ ಬಿಗಡೋದು ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಓದು ಅದು ಯಾರಿಗೆ ಕಟ್ಟಲು ಆಗಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚು बरोबर ಅಲ್ಲ 18 के 30 ಈ ಅವ್ರ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚದ 18 के 30 ವಯಸ್ಸು ಅವ್ರ ಕೈಯಲ್ಲಿ ಹೋದ್ರು ಹಿಡಿಯೋ ಕಠಿಣ बरोबर ಅಲ್ಲ 142 ಕೋಟಿ 70-75 ಕೋಟಿ ಅವರೇ ಅದ ಹಾ 50 ಮಂದಿ ಅದು ಕೈಯಲ್ಲಿ ಹೋಯ್ತಪ್ಪ ಸಾಕಿಲ್ಲ ನಮ್ಮನೆ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡೋದು ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರ ಕೈ ಕೆಲಸ ಕೊಡ್ಬೇಕಾಗ್ಯದ ಅವಾಗ ಅವ್ರ ಬುದ್ಧಿ ಸ್ಥಿರ ಇದೆಲ್ಲ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪರ್ಯಾಯ ಇಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಜಾಹೀರಾತು ತಗೊಂಡ್ರೆ शेतकरी ಎಲ್ಲ ಖರ್ಚು ಮಾಡಿ उद्योगपती खर्च माफ ಮಾಡಿದ್ರು 16.5 लाख कोटी ಅವ್ರಿಗೆ ಯಾಕೊಟ್ಟು ಹತ್ತು ಕಿಲೋಮೀಟರ್ ಬಿಡೋಲ್ಲ ಅದೇ ಕಾರಣ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾನು ಏನು ಕೊಟ್ಟರು ಅದಾನಿ ಅಂಬಾನಿಂದು ಮತ್ತು ಇತರ 18 ಉದ್ಯೋಗಪತಿಗಳು 16.5 लाख कोटी ಮಾಫ್ ಮಾಡಿದ್ರು 16.5 लाख कोटी ಏನು ಗೊತ್ತಾ ನಿಮ್ಗೆ ಬಹಳ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತದ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ನಮ್ಮ ಶೇತಕರಿ ಮಂದಿ ಅದಲ್ಲ ಸಣ್ಣವರು ದೊಡ್ಡವರು ಗರೀಬರು ಶ್ರೀಮಂತರು ಮಧ್ಯಮ ಎಲ್ಲೋ ಎಷ್ಟು ಶೇತಕರಿ ಮಂದಿ ಅದ ಆ ಶೇತಕರಿ ಮಂದಿ ಸದ್ಯ ಎಷ್ಟು ಕರ್ಸದೆ ಸದ್ಯ ಅದು ಪೂರಾ ಮಾಫ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ರೊಕ್ಕ ಆಗ್ತದ ಹಂಗ 24 ಸಾರಿ ಮಾಫ್ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ಎಷ್ಟು ರೊಕ್ಕ ಆಗ್ತದ 16.5 लाख कोटी ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅದೇ ಹೇಳಿದ್ರು 20 ಮಂದಿ ಕೊಡೋಕ್ಕಿಂತ ದೇಶದ ಕರೋಡೋ ಶೇತಕರಿ ಮಂದಿ ಕೊಡಮಿ 24 ಸಾರಿ ಕೊಡಮಿ ಆ 16.5 लाख कोटी ಯಾನ್ ತಪ್ಪದ್ರಿ बरोबर ಅಲ್ಲ ಯಾನ್ ತಪ್ಪದ್ ಹೇಳಿಲ್ಲ ನಾವು ಗರೀಬ್ ಶೇತಕರಿ ಮಂದಿ ಕರ್ಸ ಕೊಡ್ಬೇಕು ಕಮಿಟಿ ನೇಮಕ ಆದ್ಮೇಲೆ ಈಗ ಸಿಕ್ತ್ರಿ ನಿಮ್ಗೆ ಯಾವ ತಿಂಗಳವ ಮೇ ತಿಂಗಳ ಕರ್ಸು ಮಾಫ್ ಮಾಡೋದು ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಶೇತಕರಿ ಮಂದಿ ಮುಂದೆ ಜೂನ್ ಜುಲೈ ಮಕ್ಕಳ ಮಳೆ ಬಂತು ಪೂರ್ ಬಂತು ಮತ್ ಮುಸ್ಕರ ಆಯ್ತು ಮತ್ತ ಕಮಿಟಿ ನಿಷ್ಕರ್ಷ ತೆಗೆದು ಕಮಿಟಿ ಶಿಫಾರಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಿಮ್ ಕರ್ಸು ಮಾಡ್ತಾರೆ ಇದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಧೋರಣ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳಿಗೆ ಗರೀಬ್ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳಿಗೆ 1 लाख ರೂಪಾಯಿ ವರ್ಷಿಗೆ ಅದಕ್ಕೆ ತಿಂಗಳಿಗೆ 8,500 ಇವಾಗ ಗ್ರಾಜುಯೇಷನ್ ಆಗಿ ಕೂತೋ ಚುಕ್ಕೋಳೆಲ್ಲ ಅಪ್ರೆಂಟಿಸ್ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ತಿಂಗಳಿಗೆ 8,500 ರೂಪಾಯಿ ವರ್ಷಿಗೆ 1 लाख ರೂಪಾಯಿ ಮತ್ತೆ रोजगार योजना मनरेगा दिन 400 रुपये ಅವರಿಗೆ ಜಾಬ್ ಕಾರ್ಡ್ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಆ ಮನುಷ್ಯಗೆ ದಿನ 400 ರೂಪಾಯಿ ಅದನ್ನ ತಿಂಗಳಿಗೆ ಮಾಡೋದು ಮತ್ತೆ ಈ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಏನು ಎಲ್ಲ ಜಾತಿಯ ಸಂಖ್ಯೆ ಅದ ಓಬಿಸಿ ಇರ್ಲಿ ಎಸ್ಸಿ ಇರ್ಲಿ ಎಸ್ಟಿ ಇರ್ಲಿ ಆ ಜನಗಣನಾ ಪ್ರಕಾರ ಜನಗಣನಾ ಮಾಡಿ ಯಾರು ಎಷ್ಟು ಸಂಖ್ಯೆ ಅದ ಅಷ್ಟು ಬಜೆಟ್ದಾಗ ಅವರಿಗೆ ನಿಧಿ ಕೊಡೋದು ತಪ್ಪು ಈಗ 10 ಮಂದಿ 10 ಕೋಟಿ ಸಿಗ್ತದ 1000 ಮಂದಿ 1 ಕೋಟಿ ಸಿಗಲ್ಲ ಹಂಗ್ ಪಡೆ ಇದು ಸಮಾನ ಮಟ್ಟ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಇದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ 5 ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಟ್ಟು ಅದು ನೀವು ಗ್ಯಾರಂಟಿ ಕಾರ್ಡ್ ಅಲ್ಲಿ ಚೆಕ್ बरोबर ಅಲ್ಲ ನಾಳೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಬರ್ತಂದ್ರೆ ಅವೆಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಸಿಗವಲ್ಲ ಚೆಕ್ ಹೆಂಗ್ ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ಹೋಗಾನೆ ಹೊಟ್ಟಾಸ್ತಾವಲ್ಲ ಹಂಗಾಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಬಂತು ಇವೆಲ್ಲ ಹೊಟ್ಟಾಸ್ತಾವ ತಿಂಗಳ कर्नाटक चालू अद तेलंगाणा चालू अद हिमाचल चालू अद कांग्रेस सरकार चालू अವಾಗ ಈ ಉದ್ಯೋಗಪತಿಗೆ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಗರೀಬ್ ಮಂದಿಗೆ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ರೊಕ್ಕ ಮತ್ತು ಭಯ ಕೊಡ್ಬೇಡವ್ರು ಈ ದೇಶದ ರೊಕ್ಕಾಗೆಲ್ಲ ದೇಶವಾಸಿ ರೊಕ್ಕ ಯಾವ್ದಾರ ಅಪ್ಪನ ಗಂಡಿಲು ಇದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಕೊಡೋದ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಯುವ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಮಂದಿಗೆ ಅಂತ ಮನಿ ಹೋಗ್ತೀವೆಲ್ಲ ಹೇಳ್ತೀವಿ ಸರ್ ಇದು ನೀವು ಹೇಳ್ರಿ ಇವಾಗ ಬಂದು ಒಬ್ಬರು ಮತ ಹಾಕಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ನಮ್ ತಾಯಂದ್ರ ಆಗ್ತಕ್ಕ ಮತ ಹಾಕಲ್ಲ ಆಯ್ತು ನಮ್ ತಾಯಂದ್ರ ಇವಾಗ ಬಂದು ಮತ ಇವೆಲ್ಲ ಗಾಳಿ ಹಾಕಂಗ ಹಾಕ್ತಾವ ಎಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದು ಅದಕ್ಕ ಇದು ನೀವು ತಿಳಿಸಿ ಹೇಳ್ಬೇಕೇನ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಬಗ್ಗೆ ಇವಾಗ ಬಂದು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನೀವು ಹೋಗಿಸಿ ಮನಿ ಎಲ್ಲ ತಿಳಿಸಿ ಹೇಳಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಯಾಕೆ ಬೇಕು ಈ ದೇಶದಾಗ ಇವೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಸಲಹೆ
सर्वधर्म संभव ಎಲ್ಲರೂ ತಗೊಂಡು ಹೋಗೋದು ಪಕ್ಷದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅದೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಮತದಾನ ಮಾಡೋದು ಆಹ್ವಾನ ಜಾಸ್ತಿ ಮಾತಾಡೋ ಅದಾಗ ಜಾಹಿರ್ ಭಾಷೆ ಅದ ಸಾತಕಲ್ಲಿ ಕಪ್ಕೊಳ್ಳೋದು ಅದಕ್ಕೆ ನಾಳೆ 7 ತಾರೀಕಿಗೆ ತಾವೆಲ್ಲ ಸೂದ್ ಇದ್ದೀರಿ ಲಿಂಬಿ ಚುಂಚೋಳದಲ್ಲಿ ಹೈವೇ ಮೇಲೆ ಇದ್ದೀರಿ ಈಗ ಮತ್ತೆ ಹುಷಾರಾಗಿರ್ಬೇಕಲ್ಲ ಈಗ ಹೈವೇ ಮೇಲೆ ಯಾವ ಊರು ಅಂತ ಚಾಪ್ಟರ್ ಆತರ ಬಂದಿರೋ ಇತಿಹಾಸದ ಹೈವೇ ಕಡೆ ಅದೇ ಹೇಳ್ತಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಚಾಪ್ಟರ್ ಆಗಿ ನೀವು ಹುಷಾರಿದ್ರಿ ನಾ ಹೆಂಗೆ ಹೇಳ್ಬೇಕಂತ ಈಗೇನಿಲ್ಲ ನನಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ನಿಮ್ಗೆ ತಿಳಿರ್ತದ ನಮ್ಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ನಿಮ್ಗೆ ಬುದ್ಧಿ ಮಾತಾದ ಮಾತಾಡ ಒಂದು ಪಾಯಿಂಟ್ ಬಿಟ್ಟು ನಾವು ಹೋಗೋಣ ಚರ್ಚೆ ಆಗ್ತದ ನೋಡು ಬೆದ್ರೆ ಮಾತ್ರ ನೋಡಿ ಗಮನಿಸ್ತೀವಿ ಮತ್ತೆ ಹಾಗೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿತ್ತು ನಿಮ್ಗೆ ಹೋಗೋಣ ಅಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ಸೂಕ್ಷ್ಮ ನಿರೀಕ್ಷೆ ಅಂತ ನಮ್ಮ ಭಾಷಣ ಕಡೆ ಬಂದಿದೆ ಬರೋಬರಲ್ಲ ಭಾಳ ಸುದ್ದಿ ಇದ್ದ ವಿಚಾರತಿಲ್ಲ ಸುದ್ದಿನ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನಾಳೆ 7 ತಾರೀಕಿಗೆ ಪಣಿತಿದ್ದ ಚಿನ್ನದ ಕೈದು ಬಾಜುಕಿನ ಬಟನ್ ಒತ್ತಿಸಿದ್ರೆ ಪಣಿತಿದ್ದಾಗಿ ಲೋಕಸಭೆಗೆ ಹಸಗುಟ್ಟಿ ಈ ದೇಶದ ಮತ್ತು ಈ ಜಿಲ್ಲಾ ಸೇವಾ ಮಾಡೋ ಸಂಧಿ ಕೊಡಬೇಕು ಇಷ್ಟಕ್ಕಂದ್ರೆ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ನಾನು ಧನ್ಯವಾದ बहुत ही खूबसूरत भाषण करे माशाल्लाह।